नमस्कार. आज आपण बघतो की आपल्या देशात आणि जगभरात खूप काही घडामोडी घडतायत, उलट-सुलट गोष्टी चालू आहेत आणि त्यात आपलं विचार मंथनही चालू असतं. म्हणजे ते असायलाच पाहिजे. पण आपण एक असा विचार करूया, सगळं देशभरातले लोक मिळून, की आपला देश जो विकसित देश असं आता म्हणता येईल अशी परिस्थिती आहे. पण हा विकसितच्या सोबत 2047 पर्यंत आदर्श समाज आणि समर्थ देश ही विशेषणं पण आपल्याला मिळू शकतात का? आणि तशी मिळायची असली तर ती तुमच्या माझ्या प्रयत्नातूनच मिळू शकतात. आणि त्या प्रयत्नांच्या आधी आपल्याला काहीतरी विचार मंथन करायला लागणार. आपला देश आदर्श झाला का, आपला देश समर्थ झाला का, हे आपण कशाच्या आधारे ठरवणार? आपले निकष काय असणार, आपले मोजमाप काय असणार, हा खूप महत्वाचा विचार असतो. कारण आपली मोजमापाची दिशा ठरली की मग आपल्याला प्रत्येक वेळेला टप्प्याटप्प्याला हे बघता येतं, तपासता येतं की आपण योग्य दिशेने चाललोय की नाही चाललोय. बरोबर ना? तर मग मंडळी, आमचं तुम्हाला एक आवाहन आहे. आमचं म्हणजे काही संस्था एकत्र आलोत आम्ही. त्याच्यामध्ये भांडारकर ही संस्था प्रामुख्याने आहे, बोरी ही संस्था आणि आमची अजून एक कौशलम नावाची संस्था, ह्या दोन प्रामुख्याने, पण अजूनही देशातल्या बऱ्याच संस्था आपल्या बरोबर असणार आहेत. तर विचार असा आहे की प्रत्येकाने हा विचार करावा की आपला देश आदर्श आणि समर्थ ठरतोय, त्या वाटेवर जातोय, ह्याचे निकष आपण कसे ठरवणार, ते निकष आपण कसे मोजणार. तर मंडळी, सगळ्यांना एक आग्रहाचं निमंत्रण आहे की ह्या विषयावर तुमची मतं आम्हाला निबंध स्वरूपात लिहून कळवा. आता हे निबंध आम्ही 3 पातळ्यांवर घेतो आहोत. एक सर्व सुबुद्ध सन्मान्य नागरिकांसाठी, म्हणजे ओपन, की तुम्हाला 8 ते 10 निकष निवडायचे आहेत आणि साधारणपणे 3000 शब्दात, म्हणजे खूप व्यवस्थित विस्तारित असा लेख लिहून तुम्ही आम्हाला पाठवायचा आहे. ह्या लेखांवर, ह्या निबंधांवर भरघोस पारितोषिक असतील. चांगले लेख निवडून त्याचं पुस्तक तयार करणं हाही एक प्रकल्प मनात आहे. त्यानंतर त्यांचे व्हिडिओ चॅट्सच्या स्वरूपात, व्हिडिओ युट्यूबच्या स्वरूपात करायचे, हाही विचार आहे. आणि असे लेख लिहित असताना आम्ही कॉलेज विद्यार्थ्यांची एक वेगळी कॅटेगरी करतो आहोत. कारण का, तर आज जी मुलं कॉलेजात आहेत ती 2047 मध्ये भारताचं नेतृत्व करत असणार आहेत. त्यामुळे त्यांचाही विचार ह्या दिशेने आजपासून सुरू व्हायला हवा. म्हणून त्यांनीही 8 ते 10 निकष त्यांच्या मनात योजावेत आणि त्यावर त्यांनी 2000 ते 2500 एवढ्या शब्दसंख्येत आम्हाला लेख लिहून द्यावा. आणि शिवाय मंडळी, आज जी मुलं शाळेत आहेत ती 2047 मध्ये या विचार मंथनाचे लाभधारक असणार आहेत. म्हणून त्यांनीही लेख लिहावा. त्यांनी साधारण 4, 5, 6 निकष निवडावेत आणि 1000 ते 1200 एवढ्यापर्यंत त्यांनी आम्हाला लेख लिहून द्यावा. आणि हा, तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही परीक्षक म्हणून ह्या आमच्या उपक्रमात उत्तम कामगिरी करू शकता, तर आम्हाला परीक्षकांचीही गरज आहे. त्यामुळे तुम्ही परीक्षक ह्या नात्याने आमच्या कामात सहभागी होऊ शकता. तुम्ही डोनर ह्या नात्याने आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. तुम्ही आमच्यातर्फे लोकांपर्यंत हा विषय पोहोचवण्याच्या कामी आमची मदत करू शकता. तुम्ही आमच्यातर्फे छोट्या छोट्या गटांमध्ये एक मापदंड घेऊन चर्चासत्र अशा प्रकारेही आमची मदत करू शकता. तर मग आता एवढं सगळं आपल्या समोर मोकळं मैदान आहे असं म्हणूया. तर चला, आपली प्रतिभा आपल्या देशाच्या कामी येईल, आपली विचारशक्ती देशाच्या कामी येईल, ह्या दृष्टीने आपण ह्या निबंध स्पर्धेत मोठ्या संख्येने भाग घ्या, असं आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे. नमस्कार.